रेकॉर्डेड जे कोर्स आहे त्याच्यातले ओके. सुरुवातीचे सुरुवातीचे 2 किंवा 3 व्हिडिओ बघून मी ऍड रन केल्या होत्या सुरुवातीला. बरोबर. आणि त्याच्यावर मला भरपूर असा फीडबॅक पण मिळाला, कस्टमर सपोर्ट पण मिळाला आणि लीड्स पण मिळाला. माझा व्यवसाय त्याच्यावर पहिल्या 2-3 व्हिडिओवरच चालू आहे सध्या तरी. मी ओके ओके पुढच्या बघितलं पण नाही ओके आणि ओके. मला बघायला वेळ पण नाही मिळाला. म्हणजे त्या 3 व्हिडिओ मध्ये मी एवढा बिझी होऊन गेलो बरं की बरं बरं. अजून मला म्हणजे ते बंद करावं लागतं, मला ऍड कधी कधी असं बंद करून टाकावं लागतं आणि महिन्याभर थोडं रेस्ट घ्यावं वाटलं. ओके ओके. आतापर्यंत किती तुम्ही खर्च केला, त्याच्या बदल्यात तुम्हाला किती रिटर्न्स भेटले? आणि सर, ऍक्च्युली मी आता काय केलंय, फक्त मंथली 3,000 रुपये स्पेंड करतो हम्म. टार्गेटला. मग ओके ते कधी 15 दिवसात संपता, कधी 20 दिवसात संपता. ओके ओके. म्हणजे ते 150 रुपये लावलेत, कधी 187 कटते, कधी 150 कटते असं. हा हा हा. हम्म. तर त्याच्या बेसिसवर मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय सर. पहिले जे मी समजा जिथून मी माल खरेदी करायचो फर्स्ट टाइम, हा तर हा तो जो माझा होलसेलर आहे तो मला तेवढा रिस्पेक्ट देत नव्हता. हा आज तोच एवढा माझा सेल वाढलाय हा. की तुम्हाला आज स्वतः बसून त्याच्या चेअरला बसून स्वतः ज्यूस वगैरे जेवायला ऑर्डर ओके करतोय. ओके ओके ओके. अरे वा, ग्रेट म्हणजे ग्रेट सगळं. ग्रेट. तरी. आणि हा याच्यामध्ये हा. हा, हम्म. म्हणजे मी आता बेसिक मध्येच हे झालो सर. पुढे आणखीन काही केलंच नाही. मी फक्त 2 ते 3 ऍड रन केल्यात, त्याच्यात 2-3 माझ्या करप्ट झाल्या. पुन्हा मी ओके. किरण लांबते सरांना 1-2 वेळेस प्रॉब्लेम आला, कॉल करून त्यांना मला ते केलं सॉल्व्ह. ओके पण ओके. मला थोडंसं आजचं जे सेशन झालं त्याच्यातून बऱ्या प्रमाणात असं म्हणजे थोडंसं बुशअप हम्म. झाल्यावर मी वाटलं. ओके 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 म्हणजे ओके. जे मला पर्सोना वगैरे हे जे वर्ड्स हम्म. होते सुरुवातीला नवीन वाटत होते, हा काही हा हा. कळत नव्हतं. बरं मी बरं बरं. 8-10 सेशन अटेंड केले, त्यानंतर हम्म. बिझी होऊन गेलो मी. नंतर सेशनच अटेंड नाही केले तुमचे. बरं 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 बरं. नेमकं मंगळवारी सेशन अटेंड करायचं म्हणून मी हे करायला हा हा गेलो, हा हा लोड कमी करायला गेलो. हा तर हा हा. सोमवारी जास्त ऑर्डर यायच्या, तर तो मला बरं. वेळ मिळत नव्हता. म्हणजे ह्या ओके. 15 दिवसामध्ये मी ऍड बंद केलेली, त्याच्यामुळे हे सेशन अटेंड करू शकलो सर. बरोबर. आणि आतापर्यंत किती दिवस झाले ऍड झाल्यात, म्हणजे केल्यात तुम्ही सगळं? 2 महिने, 4 महिने, किती महिने झालं? सर मी तसा कोर्स घेऊन आपला 8-9 महिने झालेत, परंतु मी समजा एक महिनाभर ऑड चालवल्यानंतर 15 दिवस बंद ठेवतो. कारण की लोड फार होऊन जातो आणि वर्क पण टोटल मीच समजा करतो. तुम्ही 3,000 कॅल्क्युलेट केले, तर टोटल खर्च किती झाला आतापर्यंत तुमचा सगळा? तर माझा खर्च आला असेल सर 30-1 हजार रुपये झाला असेल, 25-1 हजार रुपये. आणि त्याच्यामध्ये टोटल रेव्हेन्यू आपण काढला बा, 30,000 तुम्ही फेसबुकला टाकले, त्याच्या बाहेर तुम्हाला आउटपुटमध्ये किती भेटले, असं सांगायचं गेलं तर किती रेव्हेन्यू होईल तो? सर तरी मी समजा रेव्हेन्यू जे काढलं कॅल्क्युलेटच नाही केलेलं आतापर्यंत, कारण की मला वेळच नाही मिळत आहे खरं काय घालायला. हा हा हा. तर मी तरी एक म्हणजे जो माझा बाईंग परचेसचे जे बिलिंग आहे ते माझं हम्म. आतापर्यंत तरी 2.5-3 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. ओके ओके. म्हणजे मी असं म्हणू शकतो, 30,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 10x भेटलेले आहेत, बरोबर? हो. म्हणजे 30,000 मग मध्ये काय, 3 लाख असं तुम्ही म्हणू शकता. बिलकुल. ऍक्च्युली आता सर जर ऍड बंद केलं ना, तर माझा जो बिझनेस आहे तो हा. मॅक्झिमम समजा डेली जो आहे तो 500-700 रुपये होतो आज. हम्म. समजा ऍड क्लोज केली मी तर 500 ते 700 रुपयापर्यंत माझा बिझनेस होतो. हम्म. आणि तेच जर ऍड रन केली मी, तर हम्म. तो माझा बिझनेस म्हणजे 1 डे साठी तो कमीत कमी 3,000-4,000च्या पुढे पण जातो. पाच ओके हजार ओके कधी 8,000 पण होतो. ओके ओके ओके. म्हणजे एवढी म्हणजे ह्यूज. बिझनेस, हा, एवढं त्या ऍडव्हर्टायझिंगची पॉवर आहे. ओके सर, आणि अजून फार अजून भरपूर काय होईल. अशाच पद्धतीने तुम्ही टच मध्ये राहा. तुम्ही अजून भरपूर काय टॅक्टिक्स असतात, स्ट्रॅटेजी असतात, त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या तर नक्की तुम्हाला फायदा होऊन जाईल. प्रोडक्ट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेलंय आपलं. म्हणजे ओके ती ओके फार ओके मोठी ओके. ऑपॉर्च्युनिटी झाली मला. आणि त्यांचे जे पीए हा 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 मुख्यमंत्र्यांचे, हा हा हा. ते कॉल टू कॉल म्हणजे माझ्याशी कमीत कमी 3 मिनिटं त्यांनी वेळ दिला मला. ते प्रोडक्ट बर त्यांना एवढं आवडलं. बर आणि बर बर. हँड टू हँड ते मला बोलले की आपल्याला कधी काही मदत लागली तर माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह आहे, मला कॉल करा. बर 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 म्हणजे मला बर. तुमच्यामुळे ती अचिव्हमेंट मिळाली सर. ग्रेट ग्रेट एकदम, थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला पण प्राऊड फील होतं की बाबा तुम्ही माझ्याकडनं शिकलात, आणि त्या गोष्टी तुम्हाला एक साधी फेसबुकची ऍड म्हणजे किती मोठी करू शकते एखाद्या माणसाला. ते तुमच्याकडनं खरंच मला पण एक इन्स्पिरेशन आहे. खूप खूप येस. म्हणजे जर थोडं जरी बेसिक जरी केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, हा हा तरी हा. खूप मोठी अचिव्हमेंट होती सर. जो स्मॉल स्केल बिझनेस ओनर आहे हम्म. त्याच्यासाठी फार मोठी रीच आहे सर.
ओके ओके. तर आपले आपले स्टुडंट आहेत, तुमचं प्रोडक्ट काय आहे विचार, नेमकं प्रोडक्ट काय आहे तुमचं ते सांगू शकाल त्यांना? ऍक्च्युली सर मी गिफ्टिंग मध्ये कस्टमाइज गिफ्टिंग करतो. ओके माझ्याकडे जे ओके. आहेत मेटल पेन, साधे पेन, वॉयलेट, हम्म, कस्टमाइज आपलं टेबल स्टँड वगैरे हे हम्म, मी हम्म. कस्टमायझेशन नेम वगैरे प्रिंट करून सेल करतो. ओके 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 ओके. ठीक. नक्की नक्की सर करतो मी सर. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यांनीच कॉंग्रॅच्युलेशन्स करा, कारण की थँक्यू सर. ह्या जे काही सक्सेस ऐकल्यानंतर नक्कीच एक असं म्हणू शकतो की जे काही निगेटिव्हिटी आहे ती बाजूला सरून एक पॉझिटिव्ह फिलिंग तयार होते आणि माणूस ऍक्शन घ्यायला तयार होतो. तर नक्की सर, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. नक्की बेस्ट ऑफ लक तुमच्या थँक्यू जर्नीसाठी. सर. सर्वांनी स्टार्टअप करा. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. थोडं थोडं जरी ट्राय केलं तरी तुम्ही बिझी होऊन जाशाल नंतर पुन्हा.